कोरेगाव शहराच्या वैभवात भर घालणारे श्री केदारेश्वर मंदिर दिमागदारपणे उभे राहील. आमदार महेश शिंदे मान्यवरांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री केदारेश्वर मंदिराची नव्याने उभारणी केली जात आहे. त्याचे पावित्र्य कायम ठेवून काम केले जाणार आहे. त्याला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. कोरेगाव शहराच्या वैभवात भर घालणारे हे मंदिर दिमागदारपणे उभे राहील असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला. कोरेगाव शहरातील पांडवकालीन श्री केदारेश्वर मंदिर परिसरात सुमारे 12 कोटी रुपये खर्च करून भव्य दिव्य मंदिर उभारले जात आहे. त्याचे भूमिपूजन श्रावणी सोमवारचे औचित्य साधून आमदार महेश शिंदे यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेंद्रबुवा बर्गे व मान्यवरांच्या हस्ते दुपारी 12:30 वाजता झाले. त्याप्रसंगी भाविक नागरिक आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे, ज्येष्ठ व्यापारी जयंती शेठ बहुवा, सुरेश कुलकर्णी, ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे, विलासराव बर्गे, सुरेश आबा बर्गे, काकासाहेब बर्गे, बाबूजी बर्गे, रामकाका बर्गे, दिलीप मामा बर्गे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी सुनील खत्री, राहुल बर्गे व महेश साहेबराव बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले. सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रारंभी आमदार महेश शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनी श्री केदारेश्वर मंदिरात आरती केली. त्यानंतर भूमिपूजन समारंभ झाला. राजेंद्रबुवा बर्गे यांनी पूजन केले. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. नगराध्यक्षांबरोबरच सर्व महिला नगरसेविकांनी श्रीफळ वाढवला. त्याच एक रूप केदारेश्वर आज या कोरेगाव शहरामध्ये त्याची सेवा रमणगिरी महाराजांनी केली. त्यांचे नातू चंद्र महाराज त्यांची सेवा करतायत. महाराज आपल्यालाही ब्रह्मज्ञान प्राप्त या केदारेश्वर महाराजांनी या ठिकाणी द्यावं त्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आपल्या हातातून सर्व समाजाची सेवा घडावी अशी आपण सर्वांना विनंती करतो. आणि सुंदर असं वास्तू या ठिकाणी उभी करावी. त्याचं मंदिरात रूपांतर तुम्ही करायचे. आम्ही वास्तू उभी करणार आहे. बघा, आम्ही राजकीय लोक आहोत. आमचे नगरसेवक नगराध्यक्ष सगळे इतर काम करून वास्तू उभी करतील, परंतु त्याचं मंदिरात रूपांतर काका तुम्हाला करायचं. तुम्ही ते मनोभाविक सगळी सेवा करताय, त्याच्या तुम्ही करताय, सगळे ते लोक करताय. त्या सगळ्यांनी मिळून त्याचं रूपांतर कशात करायचं? मंदिरात करायचं. करावं अशी विनंती करतो. निधी कधीही कमी पडणार नाही, कारण त्यांनी शक्ती मोठी आहे. तो निधी कमी पडून देणार नाही. पुन्हा शिका सांगतो. मसवड पोलिसांची पुन्हा धडक कामगिरी. चंदन चोरी करणाऱ्या दोघांना अवघ्या 2 तासात अटक. 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धामणी तालुका मान येथील शेतातून चंदनाची झाडे चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अवघ्या 2 तासात अटक करून 1,10,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत मसवड पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमतेची छाप पाडली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली असून या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत सोमवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकारांना माहिती देण्यात आली. धामणी येथील समाधान नागरगोजे यांनी त्यांच्या शेतातील चंदनाची झाडे चोरीस गेल्याची तक्रार मसवड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर केवळ 2 तासात तपास पथकाने दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून 1,10,400 रुपयांची चंदनाची लाकूड, करवत, चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल आदी साहित्य जप्त करण्यात आले. उमाजी उत्तम चव्हाण राहणार लोधवडे तालुका मान व प्रमोद अण्णा धोत्रे राहणार नरवणे तालुका मान या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, शहाजी वाघमारे, देवानंद खाडे, राजेंद्र कुंभार, संजय आसवले, विनोद सपकाळ, श्रीकांत सुद्रिक,
राहुल थोरात, संतोष काळे, महावीर कोकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कराडच्या प्रीती संगम परिसरात मगरीचा वावर, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. वन विभागाला दिली माहिती. कराडच्या प्रीती संगम घाट परिसरात मगरीचा वावर असून स्थानिक नागरिकांनी सोमवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास तिला पाहिले असून याबाबत वन विभागाला कळवण्यात आले आहे. प्रीती संगम हे कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण आहे. कराड शहराच्या जवळ मगर दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मगर पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे आणि पाण्याजवळ जाताना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मी पुन्हा येईन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मारला डायलॉग. महाबळेश्वरमध्ये कार्यकर्त्यांशी साधला संवाद. मी पुन्हा येईन या डायलॉगने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत खळबळ उडवून दिली होती. आता हाच डायलॉग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी थेट महाबळेश्वरमध्ये जाऊन मारला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महाबळेश्वरमध्ये आपला पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे आगामी निवडणुकांमध्ये यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोमवारी सायंकाळी 7:30 वाजता आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्या समवेत महाबळेश्वर दौरा केला. तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भिदा भिलारे गुरुजी आणि बाळासाहेब भिलारे या नेतृत्वाचा गौरव करताना आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांनी घालून दिलेले आदर्श यावरच वाटचाल सुरू ठेवणार आहे. महाबळेश्वरची मला अत्यंत बारकाईने माहिती आहे. त्यामुळे येथील पक्ष संघटन बळकट करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाऊया आणि निश्चितपणे यश आपल्यालाच मिळणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. खरं म्हटलं तर पाऊस आल्यानंतर तो राष्ट्रवादीला फार लाभदायक आहे आणि त्या पावसातून आपण आलो. मी इथं 1999 पासून आमदार झालो. मी काही मगाशी पण सांगलं 16 वर्षानंतर सुद्धा प्रेम टिकून राहणं फार सोपी गोष्ट नाही. पण 16 वर्षानंतर सुद्धा आज प्रेम टिकून आहे. पाऊस नसता तर अर्ध महाबळेश्वर शहर इथं आलं असतं. मला वाटतं आज मी फिरून आलेलो आहे तो आपला माणूस म्हणूनच मार्केटमधून फिरलेला आहे. महाविकास आघाडी म्हणून आपण जायचं आणि लोक आपल्याबरोबर आहे. लोक बोलून दाखवत नाही पण लोकसभेला महाबळेश्वरमध्ये या तालुक्यामध्ये सर्वात जास्त मतदान देण्याचा इतिहास महाबळेश्वरनीच केला. विधानसभेला सुद्धा लीड दिला आणि मी आज सांगतो येणाऱ्या निवडणुकीला सुद्धा लोक बोलत नाही पण 100% महाविकास आघाडीच विजय होणार आहे. ताकदीने लढणार आणि निवडून येणार. मग महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, काय काळजी करू नका. नगरपंचायत ही नगरपालिका 100% आपण जिंकणार. 100% जिंकणार. मी कुठे कॉन्फिडन्सने बोलत नाही पण इथं कॉन्फिडन्स बोलतो इथं आपण जिंकणार. स्वर्गवासी बाळासाहेब भिलारे गुरुजी यांनी इथं नेतृत्व केलेलं आहे. बाळासाहेब भिलारे गुरुजींचा शब्द इथं प्रमाण असायचा. रात्रंदिवस माणूस फिरायचा. खरं तर ते एवढे मोठे पवारसाहेब प्रेम करणारे. मी तर कार्यकर्त्यांना पहिला आलो. 19 जण इच्छुक असताना पहिलं मला कोणी पाठिंबा दिला असेल तर बाळासाहेब भिलारेंनी दिला. असं हे नेतृत्व होतं आणि त्या नेतृत्वाची आठवण ठेवून परत आपल्याला उभं राहायचं आहे. नवीन इतिहास घडवायचा आहे. 100% उद्याचा असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडी विजयीच करायचा आणि कोण येऊ न येऊ नवीन चेहरे देऊ वाटल्यास नाही आले तर सगळे निवडून आणण्याचा प्रयत्न करू. लढलं पाहिजे ना आपण त्या पद्धतीने निर्णय घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. मनापासून आपल्या सर्वांचा धन्यवाद घेतो आणि मी सांगतो मी पुन्हा येईन.